नमस्कार मित्रांनो, मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे। मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि महिपत साक्षीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेले असतात आणि त्यावेळेस दामिनी देशमुख ही साक्षीला विचारते, आपलाही वकील आपला गैरफायदा घेऊ शकत नाही, तो गैरफायदा घेतो कारण आपले असत्य त्याला समजलेले असते आणि जर मला असत्य काय आहे ते समजून घ्यायचे असेल तर तू मला सत्य सांगावे लागेल। आता मला तू सांग, कोर्टामध्ये कधी कधी आणि कुठे कुठे तू किती खोटे बोललीस, किती खोटे पुरावे सादर केले याचे सर्व सत्य मला सांग। आणि तेव्हा साक्षी आणि महिपत दोघेही विचारामध्ये पडलेले असतात। तर इकडे आपण पाहतो विमल ही अर्जुनच्या हातामध्ये एक लेटर देते आणि बोलते, दादा हे तुमच्यासाठी आला आहे। आणि अर्जुन ते नोटीस उघडून पाहतो आणि ते वाचल्यानंतर तो देखील चिंतेमध्ये पडतो। तेव्हा सायली ही विचारते, काय झाले, कसली नोटीस आहेत? ॲडव्होकेट दामिनी देशमुखने कोर्टाकडून नोटीस पाठवलेली आहे, उद्या कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे। आणि तेव्हा अर्जुन देखील चिंताग्रस्त झालेला असतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कोर्टामध्ये कशा प्रकारे दामिनी देशमुख हे साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे पाहणं अतिशय रंजककारक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट आणि मालिका विश्वातील अशाच रंजकदार माहितींसाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।